हे आहेत माझे वडील. आज पहिल्यांदाच हे समुद्र बघतात त्यांच्या आयुष्यात, आणि त्यांनी आजपर्यंत कधी समुद्र बघितला नव्हता. एकच नंबर भिडू, एकच नंबर रे बाई. नाही नाही, लाटा नसते होडीत, काय नसतं, हे इथं नसते. कसं आहे समुद्र? फायनली मित्रांनो, आम्ही आता आंध्र प्रदेशची बाउंड्री क्रॉस केलेली आहे आणि आता असं आमचा समुद्राच्या कडीकडीने रस्ता आहे, 400 किलोमीटर जवळपास. नमस्कार मित्रांनो, आमचा दिवस आहे आज चौथा. आम्ही जात आहोत आता विशाखापट्टणमला. विशाखापट्टणम इथून 50 किलोमीटर. ते माझे वडील आहेत तिथे. हे आमच्या सरांना आपण जात आहोत आता जगन्नाथपुरीला. जालना टू जगन्नाथपुरी ही आपली अशी राईड आहे. डेली आपण सकाळी एकदा टाकी फुल करतो. दिवसभर ह्या टाकीमध्ये जवळपास आपली गाडी 350 ते 400 किलोमीटरच्या आसपास चालते. जगन्नाथपुरीहून पण आम्हाला पुढे जायचं अजून. तर आमचं डेलीचं रुटीन असं आहे की आम्ही प्रत्येक म्हणजे जिथं मुक्कामाला थांबतो ना, आम्ही तिथे टाकी फुल करतो, हवा चेक करतो आणि निघतो. हे माझे वडील आहेत आणि हे आमचे सहकारी रामभाऊ, तो त्यांचा भाचा आहे तिकडं. आणि आम्ही रात्री ह्या पेट्रोल पंपावर मुक्कामाला थांबलो होतो. हे बघा साईडनं नेचर, हे डोंगर बिंगर एकदम जबरदस्त. आम्ही रात्री त्यांना विचारलं होतं की आम्हाला टेंट लावायचा आहे. तर ते बोलले की टेंट लावायची काही गरज नाही. इथे भारत पेट्रोलियमचं तिथं राहण्याची सुविधा आहे. प्रत्येक माणसाला एक बेड दिला त्यांनी. सकाळी अंघोळीला गरम पाणी दिलं. तर एकदम मस्त सुविधा झाली रात्री. आता आम्ही निघत आहोत इथून. पण नेचर बघा किती मस्त आहे इकडे, खूप सुंदर आहे राव. आम्हाला रात्री टेंट लावायची गरज नाही पडली, नाही तर आम्ही टेंटमध्येच पण मस्त झोपू शकतो. चला, आता इथून विशाखापट्टणम आहे 50 ते 60 किलोमीटर. चला, आपण निघूया आता. आम्ही आता निघालोय विशाखापट्टणमच्या दिशेने. विशाखापट्टणम अगदी आता थोड्याच अंतरावर विशाखापट्टणम आहे. विशाखापट्टणमला बघण्यासारखं काय तर बघण्यासारखं तिथे एक समुद्र आहे, असं छान असा निसर्ग आहे आणि खूप काही आहे तिथे. चला, मी तुम्हाला ते दाखवणार आहे आज. पूर्ण व्हिडिओ बघा. 30 तारखेला जालन्यातून निघालो होतो. आजचा दिवस आहे आमचा चौथा. आम्ही काल पेट्रोल पंपवर इथेच मुक्कामाला थांबलो होतो. इथे प्रत्येक हॉटेलला नाव आहे ना, टी ट्री आहे. प्रत्येक हॉटेलला चहाचे बघा, इकडे पण तुम्हाला दिसेल टी 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 ट्री. मी माझ्या वडिलांसोबत त्यांना घेऊन मी राईड करतोय आणि हे रामभाऊ लांडे आणि हा त्यांचा भाचा आहे. असे आम्ही 4 जण राईड करत आहोत. मस्त मस्त अनुभव येतो राव. सगळ्यांनी राईड करायला पाहिजे. तुम्ही पण तुमच्या वडिलांना, तुमच्या मित्रांना घेऊन कधीतरी राईडवर जा. आम्ही जवळपास आमची 5000 किलोमीटरची राईड होणार आहे. चला, पूर्ण ब्लॉग म्हणजे असे माझे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास फॉलो करत जा. मित्रांनो, आम्ही आहोत आता विशाखापट्टणम मध्ये. विशाखापट्टणम आंध्र प्रदेश मधली खूप मोठी सिटी आहे. तिथे आता आपण काही गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत. पूर्ण ब्लॉग कंटिन्यू बघा, खूप मजा येणार तुम्हाला. आणि ते समुद्र पण आहे, बीच पण आहे. का बीचवर जाणार आहोत आपण. अरे हे काय मित्रांनो, विशाखापट्टणम मध्ये मला काही समजाय नाही. हे बघा वरी पण, म्हणजे काय ट्रेन पण जाऊ शकत नाही त्याच्यामधून, काहीच नाही. पण काय असेल ते, हा पाईपलाईन आहे कसली तरी वरतून. पाईपलाईन आहे ती. मित्रांनो, आम्ही आहोत विशाखापट्टणम मधल्या गल्ली बोळात. आंध्र प्रदेश मध्ये विशाखापट्टणम आहे आणि तिथल्या गल्ली बोळामध्ये. तिथून आम्ही जातो आता इथल्या बीचवर. माझे वडील बोलता, इकडून कुठून कसे चाललात तुम्ही, एक गल्ली बोळातून कुठे चालला. त्यांना म्हणलं तुम्ही बसा, आपल्याला जायचंय का ठिकाणी. इकडं साईडला माझा समुद्र आहे. हा रे, एकदम जबरदस्त. माझ्या वडिलांनी आतापर्यंत त्यांच्या लाईफ मध्ये कधीच समुद्र नाही बघितला, कधीच नाही. आज ते समुद्र बघताय. ते समुद्र बघून खूप खुश झाले. आपण त्यांना विचारू नंतर कसं वाटतंय समुद्र बघितल्यावर. चला मित्रांनो, मी खूप एक्साइटेड आहे त्यांना विचारण्यासाठी. क्वेश्चन विचारायचं मला, कसं वाटतं समुद्र बघून. चला तर तुम्हाला हे दाखवतो मी. हाय हाय, जबरदस्त. माझे वडील ना त्यांच्या मोबाईल मध्ये ना फोटो काढताय, व्हिडिओ काढताय. आणि आजपर्यंत आतापर्यंत मोबाईल काढला सुद्धा नव्हता. इथपर्यंत आलो आम्ही विशाखापट्टणम पर्यंत. त्यांनी समुद्र बघून ते असे हे करतायत, व्हिडिओ काढताय मोबाईल मध्ये. हे बघा, हे जबरदस्त सिटी आहे. मुंबईपेक्षा पण सुंदर आणि यार खूप क्लासिक आहे. वाव, इट्स अ व्हेरी ब्युटिफुल. चलो डूड, काय जबरदस्त आहे, जबरदस्त. हाय 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 हाय.
नाहीच ना. वडील खूप खुश झालेत, खूप खुश झाले माझे वडील. एकच नंबर भिडू, एकच नंबर रे बाई. काय म्हणले? हा हा. तुम्ही आतापर्यंत समुद्रात नव्हता बघितला कधी? अरे चला तिकडे समोर जाऊ. हे आहेत माझे वडील. आज पहिल्यांदाच हे समुद्र बघतायत त्यांच्या आयुष्यात, आणि त्यांनी आजपर्यंत कधी समुद्र बघितला नव्हता. ते मला बोलले, मी आज मला आत्ता माहीत झालं की त्यांनी कधी समुद्रच नव्हता बघितला. मला आत्ता ते विचारलं त्यांनी की हा समुद्र कुठपर्यंत असतो. ही रेती असते. हा हा, पण हे याला बंदी असते हे रेतीला. हा कसं आहे? हा ते जास्त हे आल्यावर भरती आल्यावर जात असतात ते. कुठं हे खूप मोठा असते, बंगाल खाडी. मुंबईचा लहान आणि मुंबईचं पण मोठं आहे. चला समोर, चला ना, या ना समोर, या ना. काय नाही इथे काय, नाही नाही लाटा नसते उडीत, काय नसतं ते, काय इथं नसते. कसं आहे समुद्र? आतावर खरंच नव्हतं बघितलं तुम्ही कधी? पहिलाच टाइम. हा हा. व्हिडिओ कॉल करून मम्मीला पण दाखवतोय समुद्र पाहायला जाऊन. अरे काय आता माझ्याकडं बोलायला शब्दच ना. ते खूप आनंद झालाय त्यांना समुद्र बघून. मलाच विश्वास बसत नाही की त्यांनी आजपर्यंत समुद्र कधी बघितला नाही. काय गेलेच नाहीत कुठे, ते महाराष्ट्राच्या बाहेरच नाही गेले कधी. महाराष्ट्रात पण आहे पण ते गेलेच नाहीत तिकडे. तसं नाही, तो असं 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 म्हणतो, असं ते बघा ते सारखं करा. हा हा, वडील आता फोटो काढताय, भारी वाटतं त्यांना. हा ओके. चष्मा काढा हात. फोटो चाललाय त्यांना तिथे. ओके चला मित्रांनो, आम्ही आता इथे एक संग्रहालय तिथे जात आहोत. आता आता बीच बघून झालंय, आपण आता संग्रहालयामध्ये जाणार आहोत. एकदम जबरदस्त यार, विशाखापट्टणम एकदम एक नंबर आहे. माझे वडील तर खूप खुश झालेत. म्हणले बापरे, हे झाड, मला विचारते झाड म्हणजे पहिले असता की लावलेले असता? काही लावलेले असता म्हणलं, काही ऑटोमॅटिक उगता म्हणलं. किती जबरदस्त ते. खूप खरंच खुश खूप झाले राव. मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या वडिलाला एकदा एक दिवस नक्की घेऊन या. वडिलांच्या खुशीसाठी पैशाला मोल नाही मित्रांनो. कारण ते आपल्या खुशीसाठी पैशाकडे बघत नाही, तर आपण त्यांच्या खुशीसाठी पैशाकडे नका बघू. सगळ्यांनी घेऊन या राव त्यांच्या वडिलांना. खरंच हा टाइम परत नसतो येत कधी. टाइम एकदाच येत असतो. इकडेच मागे बीच आहे, आणि आता माझ्या वडिलांनी समुद्र बघितलाय. एवढे खुश झाले ना ते, रे म्हणजे त्यांची खुशी आहे का खरंच. ते म्हणते एवढा समुद्र असतो, एवढा त्यांनी पहिल्यांदाच समुद्र बघितलाय. मी आता सांगू शकत नाही शब्दामध्ये. तर तुम्ही पण एक दिवस तुमच्या वडिलांना, खूप असे लोक असतात की त्यांनी बघितलेलं नसतं काय आपल्या घरचे, तर त्यांना एक दिवस दाखवा हे दुनियामधलं काय जे असेल ते. थोडंफार का होईना, नका पूर्ण दाखवत, थोडस तरी दाखवा. मी माझी गाडी घेऊन असताना घेऊन आलोय. सो मी खूप हॅप्पी आहे त्यांना हे सगळं दाखवून. ते तर हॅप्पी आहेच, पण त्यांना दाखवून मी पण हॅप्पी झालोय. विशाखापट्टणम सिटी एक नंबर सिटी आहे. कोण आहे, कोणी सांगू शकेल का? बघस, विशाखापट्टणम खरंच सुपर आहे. हा हे काय आहे, कोण आहे हे? परशुराम आहे का? हा, आय थिंक हे
अटल बिहारी वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयी, ओ डायनासोर हो. खरंच आहे यार, लय जबरदस्त आहे राव. माझे वडील नुसतं बघताय टकमक टकमक टकमक. यार माझीच चुकी आहे, ते आजपर्यंत कुठे गेले नाही आणि ते आमच्यामुळे जाऊ शकले नाही कुठे. आम्ही जाऊ नका असं नाही बोललो, ते जाऊ शकले नाहीत ते. पण मी घेऊन आलो राव त्यांना, मला राहत नव्हतं. माझी पहिली महाराष्ट्राच्या बाहेर माझी पहिली राईड ही, आणि मी त्यांना घेऊन आलोय माझ्यासोबत. म्हटलं चला महाराष्ट्राचं त्यांचं पण बघणं होईल ना, त्यांनी परत कधी बघितलं असतं आणि हा अनुभव त्यांनी कधी घेतला असता. सो मी त्यांना हा अनुभव देतोय. मी माझं गर्व नाही करत कुठल्या गोष्टीचा ना, काही हे करतोय. बस रियालिटी मांडते की प्रत्येकाचे वडील आई वडील कुठे गेलेले नसतात आपल्या मुलांमुळे. सो मला एवढं सांगायचंय की तुम्ही पण आई वडील जर गेलेले नसेल तर नक्कीच घेऊन जा. ए रोपवे वरती जायला, पण काय वरती कालासागिरी काय हे मला काय माहिती नाही, त्याच्यामुळे माहिती करून यायला पाहिजे. आता आम्ही चाललो जगन्नाथपुरी, इथून जगन्नाथ की पुरी 400 किमी आहे. पण हे वरती जायला काय काय समजाय ना. रोपवे येतो पण वरती काय आहे. आय थिंक पर्वत कुठला कालासागिरी काहीतरी. आता गुगल करून बघावं लागेल. मित्रांनो गुगल करून बघा काय आहे, तर वरती जायला मोठा रोपवे दिसेल तुम्हाला तो रोपवे. आणि ह्या इकडे पर्वताचं नाव आहे त्या कालासागिरी. का पर्वताचं नाव आहे की कशाचं नाव आहे काय माहिती आता. जबरदस्त. बघा मित्रांनो, विशाखापट्टणम मधला आपला महाराजांचा पुतळा. आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम आहे आणि इकडे समुद्र आहे आणि इथं महाराजांचा पुतळा. भारी वाटतं राव. म्हणजे बाहेर राज्यात पण महाराजांचे पुतळे जागोजागी आहेत, पण महाराष्ट्रामध्ये नाही आहेत अजून पण भरपूर ठिकाणी. त्याचं थोडस वाईट वाटतं. आता असं आमचा समुद्राच्या कडीकडीने रस्ता आहे 400 किलोमीटर जवळपास. आम्ही कुठेही टेंट लावून असं राहू शकतो नंतर. मित्रांनो खरंच हा म्हणजे आम्ही एवढं भारी फील होतं. आमची मोटरसायकल ना समुद्राच्या कडीकडे खूप वेळची चालते. म्हणजे बापरे बापरे, मला ते सारखं विचारतं समुद्र एवढा असतो, समुद्र एवढा असतो समुद्र. त्यांनी आज त्यांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा समुद्र बघितलाय. मला पण भारी वाटतंय की त्यांनी हे बघितलंय. आतापर्यंत त्यांचं वय 54 आहे आणि माझं वय 31 आहे. आतापर्यंत त्यांनी काहीच नव्हतं बघितलं. ते महाराष्ट्राच्या बाहेरच नाही गेले कधी, पण आज ते बघताय त्याचा मला अभिमान वाटतो. खरंच ते बघताय त्यांच्या डोळ्याने आज. तर मित्रांनो आम्ही आता चहा घ्यायला थांबलो. आता अजून आम्ही आंध्र प्रदेशमध्येच आहोत. मी 100-125 किलोमीटरचा आम्ही आता रन काढलाय याच्यापासून, विशाखापट्टणम पासून. बापरे, ती बजरंग बलीची मूर्ती केवढी आहे. ओ शपथ, ती खूप मोठी आहे ती. एवढ्या दुरून मला दिसत होती ती. अरे केवढी आहे ती. कोणती तरी नदी नाही माहिती, पण ही मूर्ती बघा केवढी आहे. जय बजरंग बली की जय. जय जय बजरंग बली. जय जय बजरंग बली, जय जय बजरंग बली, जय जय. किती उंच मूर्ती. बापरे बापरे. जय बजरंग बली की जय, जय बजरंग बली की जय. खूप मोठी मूर्ती आहे ती. फायनली मित्रांनो आम्ही आता आंध्र प्रदेशची बाउंड्री क्रॉस केलेली आहे आणि ओडिसामध्ये आलेलो आहे. आता थोड्याच वेळात आम्ही जगन्नाथपुरीच्या जवळ जाणार आहोत आणि आजचं स्टे कुठेतरी अलीगड करणार आहोत जगन्नाथपुरीच्या, आणि उद्या जगन्नाथपुरीला जाणार आहोत. इथे जेवणार आहोत आणि इथेच कुठेतरी स्टे करणार आहोत. आता थोड्या वेळापूर्वीच आम्ही आंध्र प्रदेश क्रॉस करून ओडिसामध्ये आलोय आणि 30-40 किलोमीटर चालून इथं एक हॉटेल आहे. तिथे आम्ही आता जेवणार आहोत आणि कुठेतरी समोर इथे स्टे करणार आहोत. चला, ओडिसामधून जेवण करून निघालो आहे. थोडस पुढे जाऊन आपण स्टे करणार आहोत कुठेतरी. आज स्टे करूया आणि उद्या सकाळी मॉर्निंगला जगन्नाथपुरीला निघूया. मित्रांनो आम्ही आता जगन्नाथपुरीच्या जवळ. जगन्नाथपुरीतून 100 किलोमीटर आहे. कालच्या सारखंच आम्हाला आता इथे अपना घर आहे म्हणून इथे
इथे आम्हाला एक कॉटेज पर पर्सन 50 रुपये घेतात ते. एका माणसाला एक कॉट असतो राहायला, बेड असतं एक प्रत्येक माणसाला. इथं हॉटेल असतं, सगळी सुविधा असते इथं. म्हणजे अपना घर म्हणून असं प्रत्येक पंपाच्या ठिकाणी असतं. इथं हॉटेल पण असते, हे बघा. इथं हॉटेल असते अशी, इकडे पेट्रोल पंप आहे आणि इथं राहण्यासाठी, चार्जिंगसाठी अशी सगळी सुविधा असते इथे. हे बघा लोक झोपलेले आहेत. हे बघा पर पर्सन 100 रुपये. असं अपना घर म्हणून हे असतं सगळं. चला.